दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नातील फरार आरोपी परभणीतून जेरबंद. नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ची धडाकेबाज कामगिरी. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखा युनिट 2 यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(2) आणि 351(2) अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी हनुमान त्र्यंबकराव लिंगे हा परभणी जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याची गोपनीय माहिती मिळाली. यावेळी सदरील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर गुन्हे शाखा युनिट 2 चे विशेष पथक तात्काळ परभणीकडे रवाना झाले. परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार बंडेवाड यांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान आरोपी रामनगर कारेगाव रोड परभणी येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नाशिक येथे आणून उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी यांनी केले. नाशिक शहर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे फरार आरोपीला अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात त्यांना यश आले असून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी राजदीप शिंदे, नाशिक. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.